शिक्षा ही त्यांच्यासाठी असते जी निर्दयी असतात आणि काहीही पूर्ववत होणार नाही हे त्यांना समजत असते. काय आमचे वागणे सर्व समर्थाला आवडते? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, चांगले वागणे, योग्य कृती करणे ही अपेक्षा जरी माणूस या नात्याने केली जाते, त्याचप्रमाणे देवसुद्धा अशीच अपेक्षा आमच्या जीवनाकडून करीत असतो. परंतु बहुतांशी लोक ही अपेक्षा माझ्याकडून नव्हे तर इतरांकडून आहे असे समजून कळत न कळत चुका, अपराध आणि दुष्टपणा करीत असतात. आणि म्हणतात ना की चुकीला माफी नसते. याचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनात येतो. आजच्या अध्ययनात आम्ही प्रामुख्याने हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. शौल राजा याने कोणता अपराध केला आणि त्याचे प्रतिफळ त्याला काय मिळाले यावर आधारित आजचे अध्ययन आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही इतिहासाच्या पहिल्या पुस्तकाच्या अध्ययनास सुरुवात केली आहे आणि मागच्या कार्यक्रमामध्ये आदमापासून प्रभू येशूपर्यंतच्या वंशावळ्या आम्ही पाहिल्या. त्यातून एकच महत्वाची जी गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे तुम्ही व मी आपण आदामाचे वंशज आहोत. आमच्यासाठी मृत्यू अटळ आहे. आम्ही पापी आहोत व ख्रिस्त येशूच्याद्वारे आमच्यावर परमेश्वर पित्याने दया केली आहे. श्रोत्यांनो, आता आपण इतिहासाच्या 10व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे शौल राजाची कारकीर्द. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने शमूएल 1 व 2, राजाचे पुस्तक 1 व 2 ह्यामध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये फरक केलेला आहे. शमूएलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला शौल राजाविषयी पुष्कळ काही वाचायला मिळते. खरे तर त्याचा संपूर्ण इतिहास शमूएलाच्या पुस्तकामध्ये देण्यात आला आहे आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये शौलासाठी केवळ एक अध्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये आम्हाला त्याच्याविषयी देवाचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. आणि त्यानंतर इतिहासाचे सर्व उरलेले पुस्तक दाविदाविषयी आहे आणि दाविदाच्या घराण्याचा इतिहास इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातही चालू राहिलेला दिसतो. या पुस्तकाचा विषय शौल नसून दावीद आहे. मानवी दृष्टिकोनामध्ये शौलाची अत्यंत महत्वाची जागा होती. म्हणून श्रोत्यांनो, या पुस्तकात शौलासाठी केवळ एकच अध्याय देण्यात यावा याचे आम्हाला नवल वाटते. आता या अध्यायाचा विषय काय आहे हे आपण पाहणार आहोत. देवाने शौलाच्या काही असामान्य कृत्यांची या अध्यायामध्ये नोंद घेतली आहे काय? नाही श्रोत्यांनो, कोणाच्या कृत्यामुळे देव प्रभावित होत नाही. हा अध्याय शौलाच्या कृत्यांविषयी नव्हे तर त्याच्या मृत्यूविषयी आहे. त्याला कशा प्रकारे ठार करण्यात आले त्याविषयी आहे. मला वाटतं की ज्या अनेक स्त्री व पुरुषांनी इतिहासाची पाने रंगविली त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये फारसे महत्त्व असणार नाही. आणि शौलाविषयी ही गोष्ट खरी आहे. आपल्याला आठवतच असेल की शमूएलाच्या पहिल्या व दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करताना शौलाला कोणी ठार मारले हे ठरविण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्याच्या खुनासाठी कोण जबाबदार होता की त्याने आत्महत्या केली? त्या ठिकाणची नोंद काहीशी अशी आहे. शौल पलिष्ठ्यांशी युद्ध करताना भयंकर जखमी झाला होता. त्याने त्याच्या शस्त्रवाहकाला त्याला ठार करण्यास सांगितले, कारण पलिष्ठ्यांनी त्याला मारावे ही लज्जास्पद गोष्ट त्याच्या बाबतीत होऊ नये अशी त्याची इच्छा होती. त्याच्या शस्त्रवाहकाने तलवार घेऊन त्याला ठार मारण्याचे नाकारले, कारण तो राजा होता. म्हणून शौल स्वतःहूनच आपल्या तलवारीवर पडला. खरोखर शौल स्वतःला ठार मारू शकला काय? त्याने आत्महत्या केली काय? हे प्रश्न नेहमीच उपस्थित होतात. त्यानंतर एका तरुण अमेलेकाने दाविदाला त्या घटनास्थळी
तो जेव्हा गेला त्याविषयी सांगितले. त्याच्या वृत्तांतानुसार शाऊल अजूनही जिवंत होता व त्याने या अमालेक्याला त्याला ठार करायला सांगितले. अशा प्रकारे त्या तरुण अमालेक्याने दावा केला की त्याने शाऊल राजाला ठार केले. स्वतःची ही कथा सिद्ध करण्यासाठी त्याने शाऊलाचा मुकुट व त्याच्या हातातले कडे सोबत आणले. श्रोत्यानो, अशा प्रकारचा वृत्तांत ऐकल्यावर असं वाटतं की हेर खात्याचे लोकच खरा खुनी शोधून काढू शकतात. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की शाऊल राजाचा खरा खुनी कोण? श्रोत्यानो, गुप्तहेर खात्याची आम्हाला खरेच मदत घ्यावीशी वाटते, परंतु त्याची आता गरज नाही, कारण या मृत्यूविषयीचा सत्य वृत्तांत आम्हाला या 10व्या अध्यायात वाचायला मिळतो. शाऊलाच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार आहे ते आम्हाला समजते. इतिहासाचे पहिले पुस्तक 10वा अध्याय आणि पहिली 3 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. पलिष्टी इस्रायलांशी लढले तेव्हा इस्रायल लोक पलिष्टांपुढून पळून गेले व गिलबोआ डोंगरात घायाळ होऊन पडले. पलिष्टांनी शाऊलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शाऊलाचे पुत्र योनाथान, अबिनादाब व मल्कीशुवा यास वधिले. शाऊलाशीही लढाई फार निकराची झाली. तिरंदाजांनी त्यास गाठिले व त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला. श्रोत्यानो, त्याला पलिष्टांनी जखमी केले होते, पण त्या जखमांनी तो मेला नव्हता. नंतर 4 ते 7 वचने पहा काय सांगतात. तेव्हा शाऊल आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, आपली तरवार उपसून मला भोसक. तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करीतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना. तो फार घाबरला होता. तेव्हा शाऊल आपली तरवार काढून तिच्यावर पडला. शाऊल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तरवारीवर पडून त्याचबरोबर मेला. याप्रमाणे शाऊल व त्याचबरोबर त्याचे 3 पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली. खोऱ्यात असलेल्या सर्व इस्रायल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शाऊल व त्याचे पुत्र मरण पावले. तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यात जाऊन राहिले. श्रोत्यानो, या वृत्तांतावरून मला असं वाटतं की जेव्हा तो अमालेकी तेथे आला तेव्हा शाऊल आधीच मेलेला होता. त्या अमालेक्याला माहीत होते की दावीद व शाऊल यांच्यात शत्रुत्व आहे, म्हणून तो दाविदाकडे गेला व शाऊलाला ठार करण्याचे श्रेय त्याने स्वतःकडे घेतले. स्पष्टच आहे श्रोत्यानो की या तरुण अमालेक्याचा काही अंतस्थ हेतू होता. त्याला असे वाटले असेल की अशा प्रकारची बातमी ऐकून दावीद खुश होईल आणि मला उंच पदावर तो नेमेल. त्याला स्वप्नातही वाटले नसेल की दावीद अशा प्रकारे त्याच्याशी वागेल. दाविदाने त्याच्या म्हणजे त्या अमालेक्याच्या कबुलीवरूनच त्याला शिक्षा केली. त्याच्या मुखानेच त्याची शिक्षा ठरवली असे दावीद म्हणाला. या ठिकाणी दाविदाचा एक अत्यंत महत्वाचा सद्गुण आम्हाला दिसून येतो. तो हा की त्याच्या स्वतःवर जरी प्राणघातक संकट शाऊलामुळे आले, शाऊलाने त्याला ठार करण्याचे जरी प्रयत्न केले, तरी त्याने शाऊलावर कधीही आपला हात उचलला नाही. परंतु त्याऐवजी 2दा त्याला शाऊलाला ठार करण्याची सुंदर संधी मिळाली होती. तिचाही त्याने फायदा घेतला नाही. याचे कारण असे श्रोत्यानो की त्याच्या मते शाऊल देवाचा अभिषिक्त होता व देवाच्या अभिषिक्तावर हात उचलणे त्याच्याकरिता पाप होते. श्रोत्यानो, दाविदाचा आज्ञाधारकपणा कौतुकास्पद आहे. देवाची आज्ञा अशा प्रकारे मोडण्याचा अप्रत्यक्ष दावा करणाऱ्या अमालेकाला दाविदाने ठार केले. शाऊलाच्या मृत्यूचे खरे कारण आम्हाला इतिहासाचे पहिले पुस्तक 10वा अध्याय ह्यामध्ये वाचायला मिळते. त्या तरुण अमालेक्याने शाऊलाला ठार केले नव्हते. तो त्याविषयी खोटे बोलत होता. 8 ते 10 वचने वाचूया. 10वा अध्याय 8 पासून 10 वचने. दुसऱ्या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यास लुटावयास आले तेव्हा शाऊल व त्याचे 3 पुत्र गिलबोआ डोंगरात पडलेले त्यास आढळले. तेव्हा त्यांनी शाऊलास नागवून त्याचे शीर व चिलखत ही काढून घेतली आणि ती आपल्या देशात सर्वत्र पाठवून आपल्या मूर्तीस व लोकास हे वर्तमान कळविले. त्यांनी त्यांची हत्यारे आपल्या देवळात ठेविली व त्याचे शीर दागोनाच्या देवळात टांगिले. श्रोत्यानो, बलिष्ठांनी शाऊलाच्या शरीराची भयंकर विटंबना, भयंकर मानहानी केली. त्यांचा देव दागोन याचे मंदिर अष्टोद या ठिकाणी होते. आपणाला आठवतच असेल की जेव्हा बलिष्ठी लोक आंधळ्या शमशोनाची टर उडवत होते तेव्हा त्याने देवाच्या साह्याने दागोन्याच्याच मंदिराचे स्तंभ हलवले होते व मंदिर पाडले होते. आता याच ठिकाणी
पलिष्ठांनी शाऊलाचे शिर व त्याची शस्त्रे आणली होती. 11 आणि 12 वचने सांगतात, पलिष्ठांनी शाऊलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले. तेव्हा तेथले सर्व शूरवीर निघाले आणि त्यांनी शाऊल व त्याचे पुत्र यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरिल्या आणि 7 दिवस उपास केला. एवढ्याने शाऊलाची गोष्ट संपत नाही. अजूनही आम्हाला माहीत नाही की शाऊलाला कोणी मारले. परंतु श्रोत्यानो, या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये शाऊलाच्या मृत्यूविषयी कबुली आम्हाला वाचायला मिळते. 13 आणि 14 वचने सांगतात, शाऊलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानिला नाही आणि परमेश्वरास प्रश्न करण्याऐवजी भूतविद्या प्रवीण स्त्रियेचा त्याने सल्ला घेतला. या सर्वांमुळे तो मेला. परमेश्वराने त्यास मारले आणि इशयाचा पुत्र दावीद यास राज्य बहाल केले. आता आम्हाला समजत श्रोत्यानो की शाऊलाला मारणारी खरी व्यक्ती कोण होती. देवाचे वचन सांगते, शाऊल मेला कारण त्याने यहोवाजवळ परमेश्वराजवळ विचारले नाही. देवाने त्याला मारले. आमच्या आत्म्याचा नाश करणे न करणे, आम्हाला जिवंत ठेवणे न ठेवणे परमेश्वराच्याच हाती आहे. योबाचे पुस्तक 1 अध्याय आणि 21व्या वचनात म्हणतो, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. आमच्या जीवाविषयीची जबाबदारी परमेश्वरच घेतो. श्रोत्यानो, शाऊलाच्या मृत्यूसाठी आम्ही परमेश्वराला जाब विचारू शकत नाही. कारण जीव देणे व घेणे म्हणजे मानवामध्ये श्वास फुंकणे व तो मानवामधून काढून घेणे हे देवाच्या हातात आहे. आणि श्रोत्यानो, आम्ही देवाचे दोष काढू शकत नाही. कारण देव जे उत्तम तेच करतो. त्याच्यामध्ये किंचितही दोष नाही. शाऊलाचा प्राण त्याने काढून घेतला, याला कारण आहे. परंतु या गोष्टीवरून एकच गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ती ही की आपण ना तर कोणाचा प्राण घेऊ शकतो, ना तर आपण स्वतःची आत्महत्या करू शकतो. कारण आपला स्वतःचा आपल्या जीवावर काही एक हक्क नाही. तो देवाने आम्हाला काही विशिष्ट हेतूने दिलेला आहे. आमचा प्राण काढून घेणे किंवा आम्हाला जीवन देणे हा केवळ आमच्या निर्माणकर्त्याचा हक्क आहे. त्याने आम्हाला दिलेल्या जीवनाचा हेतू काय आहे ते ओळखणे व तो पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची
फाळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसता ती जीवनाची फाळे शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे सदा माझे जीवनाची फाळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसता. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 वचन सांगतं, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. श्रोत्यानो, आमच्या जीवनाविषयी देवाचा हा स्पष्ट हेतू आहे. त्याचे गौरव करण्याकरिता, त्याचे सद्गुण प्रकाशित करण्याकरिता त्याने हे जीवन आम्हाला दिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, देवाने आम्हाला जीवन दिले आहे व ते विपुल असे जीवन दिले आहे. खून करणे ही आज्ञाभंगाची कृती आहे. आत्महत्या करणे ही देवापासून त्याचा हक्क हिरावून घेण्याची उद्धट कृती आहे. जीव देणे व घेणे हे देवाच्या हाती आहे. जर आज आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा आत्महत्येचे विचार आपल्या मनात घोळत आहेत, तर परमेश्वर आपणाशी बोलत आहे. श्रोत्यानो, ह्या जीवनाला अशा प्रकारे नाश करू नका. परमेश्वराच्या हातात सोपवा, कारण हे जीवन त्याचे आहे. आता प्रश्न हा आहे श्रोत्यानो, की शौलाचा जीव का काढून घेण्यात आला? देवाचे वचन आम्हाला सांगते की तो मरण पावला, कारण त्याने यहोवाच्या विरुद्ध उल्लंघन केले. कारण त्याने यहोवाचे वचन पाळले नाही. तो भूत संचारणीकडे विचारायलाही गेला. शौल सल्ला घेण्यासाठी सैतानाकडे गेला. याच कारणासाठी देवाने त्याच्यातून जीव काढून घेतला. शौलाच्या जीवनाचे सिंहावलोकन आपण क्षणभर करूया. जेव्हा इस्रायली लोकांनी हट्टीपणा करून शमूएलाद्वारे देवाजवळ राजा मागितला, तेव्हा देवाने त्यांना शौल राजा म्हणून दिला. त्याने शौलाची निवड नाईलाजास्तव केली, कारण त्या दिवसात त्याला राजाच्या जागेसाठी दुसरे कोणी लायक दिसले नाही. शौलाचा राज्याभिषेक झाल्यानंतर शौल काही काळ देवाच्या आज्ञेनुसार वागला, पण हळूहळू तो देवापासून दूर गेला. त्याचे मागे घसरणे खूपच वाढले. त्याचा इतका आध्यात्मिक ऱ्हास झाला की परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला. जेव्हा त्याच्यावर संकट आले, तेव्हा तो परमेश्वराकडे आला, परंतु परमेश्वराने त्याला त्याविषयी उत्तर दिले नाही, म्हणून त्याने अत्यंत अमंगळ अशी गोष्ट केली. त्याने भूतविद्या जाणणाऱ्या स्त्रीकडे विचारणा केली. या सर्व काळामध्ये शौलाने केलेले आज्ञाभंगाचे पाप अधिक तीव्र व घृणास्पद बनले. त्याने दाविदाप्रमाणे पश्चाताप केला नाही. आपल्या पापांपासून तो पूर्णपणे माघारी फिरला नाही. म्हणूनच देवाने त्याचा जीव काढून घेतला. श्रोत्यानो, नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यात आम्ही हनन्या आणि सपिरा ह्यांची गोष्ट वाचतो. त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याला फसविण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब देवाने त्यांच्यातील प्राण काढून घेतला. काही लोक त्यांच्या या मृत्यूचा दोष पेत्राला देतात. मला वाटतं श्रोत्यानो, खुद्द पेत्रालाही त्या दोघांच्या अशा मृत्यूमुळे आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु त्यांच्या मृत्यूसाठी परमेश्वर स्वतः जबाबदार होता. शौल आपल्या पापांमुळे मरण पावला. कित्येकदा श्रोत्यानो, परमेश्वर अशा प्रकारे मानवातून जीव काढून घेतो. दुष्कर्म करणारे, पदोपदी सूचना मिळूनही देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणारे, याविषयी स्तोत्र करतात. स्तोत्रसंहिता 37 अध्याय आणि 1 वचनात म्हणतो,
दुष्कर्म्यांवर जळफळू नको, अधर्म करणाऱ्यांचा हेवा करू नको, वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. श्रोत्यानो, कुमार वयापासून दाविदाने त्याच्या निर्माणकर्त्या देवावर प्रीती केली. त्याच्या आज्ञेला अनुसरून वागण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जेव्हा त्याच्याकडून पाप झाले तेव्हा तो पश्चातापपूर्वक अंतकरणाने परमेश्वराजवळ आला. म्हणूनच देवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला. परंतु परमेश्वराने शाऊलाचा जीव काढून घेतला. श्रोत्यानो, आज स्वतःचे परीक्षण करा. काय आपण शाऊलासारखे जीवन व्यतीत करीत आहात? एके समयी आपला आणि परमेश्वराचा चांगला संबंध होता. आपण परमेश्वराच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करीत होता. परंतु आज आपण देवापासून दूर गेले आहात. आपण अशा गोष्टींचा फायदा घेत आहात किंवा अशा गोष्टींचा उपयोग करीत आहात ज्या परमेश्वराला न आवडणाऱ्या आहेत. तर पश्चाताप करा. दाविदाप्रमाणे परमेश्वराजवळ परत या. देवाच्या नावाने सर्व प्रकारचे घाणेरडे उद्योग करणाऱ्यांना, दुष्कर्म करणाऱ्यांना परमेश्वर अशा प्रकारे भयंकर शासन करतो. तो अशा माणसांना जगातून दूर करतो. अशा लोकांना स्वतःच्या सेवेतून तो दूर करतो. त्याची सेवा, त्याचे पद तो काढून घेतो. श्रोत्यानो, देव माणसांचा कारभार चालवतो. परमेश्वर आपल्या सिंहासनावर आरूढ आहे. तो अजूनही संपूर्ण विश्वाचा कारभार चालवित आहे. आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा. ही वेळ आहे की परमेश्वर आपणाला म्हणत आहे की आपल्या पापी जीवनासाठी पश्चाताप करा. आता आपण 11व्या अध्यायाकडे वळूया. दाविदाची कारकीर्द ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. या अध्यायापासून इतिहासाच्या पुस्तकातील 3ऱ्या मोठ्या विभागाला सुरुवात होते. पहिल्या 9 अध्यायांमध्ये वंशावळ्यांची नोंद आम्ही अभ्यासली. दुसऱ्या विभागात केवळ 1 अध्याय आहे. तो शाऊलाच्या कारकिर्दीविषयी आहे. देवाच्या दृष्टिकोनातून शाऊलाने कोणतीही महत्वाची कामगिरी बजावली नाही. त्याच्या काळातल्या लोकांना त्याच्या कार्याविषयी फार विशेष काही वाटले असेल, पण देव त्याच्या कार्याने प्रभावित झाला नाही. देव आम्हाला शाऊलाच्या कर्तृत्वाविषयी काही सांगत नाही, तर तो आम्हाला शाऊलाच्या मृत्यूविषयी व त्याच्या कारणाविषयी सांगतो. आता श्रोत्यानो, आपण या पुस्तकाच्या 3ऱ्या विभागाकडे वळूया. या विभागात दावीद राजाच्या कारकिर्दीविषयी माहिती देण्यात आली आहे. प्रथम आपल्याला दाविदाचे सामर्थ्यशाली योद्धे यांच्याविषयी 11 आणि 12 ह्या अध्यायामध्ये माहिती मिळते. त्यानंतर दावीद व कराराचा कोश यांच्याविषयी 13 ते 16 यांच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दावीद व मंदिर यांच्याविषयी आम्हाला 17व्या अध्यायात वाचायला मिळते. अध्याय 18 ते 20 आम्हाला दाविदाच्या लढाईंविषयी सांगतात. 21वा अध्याय दाविदाच्या शिरगणतीच्या पापाविषयी सांगतो, तर अध्याय 22 ते 29 आम्हाला दाविदाच्या मंदिर बांधण्याच्या तयारीविषयी व आयोजनाविषयी माहिती देतात. अशा प्रकारे हे 11 पासून पुढचे अध्याय आम्हाला केवळ दावीद व दाविदाची कारकीर्द यांच्याविषयी माहिती देतात. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकात एक विशेष गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, ती ही की वृत्तांत देणाऱ्याने आपले सर्व लक्ष दाविदाची वंशावळी, त्याचे घराणे यावर केंद्रित केले. उत्तरेकडच्या राज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दाविदाच्या घराण्यापासून ते जेव्हा बंड करून विभक्त झाले व उत्तरेकडचे राज्य म्हणून प्रस्थापित झाले, त्या राज्याविषयी आम्हाला काही वाचायला मिळत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे श्रोत्यानो, की दाविदाच्या कुळात तारणारा ख्रिस्त येशू जन्माला येणार होता, म्हणून ह्या कुळावर विशेष प्रकारे प्रकाश टाकण्यात आला आहे. संपूर्ण पवित्र शास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे प्रभू येशू ख्रिस्त. मानवाने केलेले पाप व ख्रिस्ताद्वारे देवाने मानवासाठी केलेला अप्रतिम त्याग व देवाने मानवाला त्याद्वारे दिलेले पापमुक्ती व सार्वकालिक जीवनाचे दान, आजपर्यंत ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी व्यक्त झालेल्या देवाच्या असीम कृपेचा अनुभव आपण घेतला नसेल, तर आज संधी आहे. तो अनुभव घेण्याची परमेश्वर आपणाला संधी देत आहे. ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केल्याने देवबाप तुमची मने व अंतकरणे पाप क्षमेच्या शांतीने, मानवी बुद्धी पलीकडच्या शांतीने निश्चित भरेल. स्तोत्रकर्ता स्तोत्रसहिता 34 अध्याय आणि 8व्या वचनात म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. श्रोत्यानो, जर आपण परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलेला नाही, तर आज आपणाजवळ ही वेळ आहे.
आपले सर्व विचार, सर्व कामे बाजूला सारा. आपले लक्ष परमेश्वराकडे लावा. तो आपणावर प्रीती करतो. त्याची हीच इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण त्याने उपलब्ध केलेले आहे ते प्राप्त करावे. म्हणून श्रोत्यानो, दाविदाप्रमाणे पश्चातापी अंतकरणाने परमेश्वराजवळ या. आपल्या पापांबद्दल क्षमा मागा आणि येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून आजच स्वीकार करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियांनो, आमच्या आत्म्याचा नाश करणे न करणे, आम्हाला जिवंत ठेवणे न ठेवणे हे परमेश्वराच्या हाती आहे. देवाला दुष्टपणा, दुष्कर्म आवडत नाही. त्याचे शासन हे अपराधाला मिळते. शौलाने नेमके हेच केले. त्याचे शासन त्याला मिळाले. आज आपण विचार करूया की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही करतो ते देवाला मान्य आहे काय? आमचे जीवन हे शौलाप्रमाणे अपराधाचे आहे? जर असेल तर आम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. काय आपण स्वतःचे परीक्षण करण्यास थोडा वेळ द्याल? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी आजही आम्ही या पृथ्वीवरती जिवंत असे आहोत, कारण तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे. तुझी इच्छा आहे की आम्ही तू नेमून दिलेल्या मार्गाने चालावं. तुझी इच्छा आहे की आमची कृती योग्य असावी. होय प्रभूजी, आज आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो यासाठी की प्रभूजी तू आमचा ताबा घ्यावा आणि आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी घडाव्यात ज्या तुला मान्य आहेत. होय प्रभूजी, आमच्यामधील सर्व उणेपण दूर करून तू आम्हाला तुझ्यामध्ये सशक्त आणि बलवान असं कर. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याचे प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.